नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं काळूदादा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहे भालगाव फाट्यावरती. आपल्या गाडीला लोगो करायचा आहे, पण समजत नाही आहे. पण एक लोगो मी केला. इकडे गाडी उभा आहे, आपली ऑफिसला आलेलो आहे मी. तर चला लोगो दाखवतो तुम्हाला. हा लोगो होते, बघू शकता. भारी दिसतो पण नार आहे कोणता भारी वाटतं. हा हा चलो मी ऑफिस इकडे नारायण करतोय का आपल्या गाडीला टाकायचा लोगो. बघू कशी दिसते गाडी. बाळमामाच्या नावाने सांग बोलत आहे. भाई मंडळी बसलेली आहे की नाही. काही भाडे गिडे असले सांगा आम्हाला. आम्ही बसलो गाड्या घेऊन इकडे असं ऑफिसला. भाई काय करतात नाही आमची काय असलं लंब किंब सांगा भाई. इथं आमचं ऑफिस आहे. आमच्या गाडीचं रेडीम तयार हो राहिला आता आम्ही ते लोगो टाकून घेतो आहे की नाही. चांगला दिसत ना बाळमामाच्या नावानं सांग बरं आहे की. तर बरं भाई खाऊ काही भाडं गिडं आलं तू फार लोक तर चांगलं होईल बाबा आहे की नाही. तर भाई आपण टाकलेलं आहे लोगो, बघू शकता तुम्ही कसं दिसतोय. माऊली रेडिम्स इकडं आपला ऑफिस आहे भाई. इकडं गाडी कुल धरू बाप मित्राची. इकडं आपली इरिटिका आहे भाई. कसा आहे भाई संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भाई मी ऑफिसून निघालो आहे आता फाट्याकडे, भालगाव फाटून. कारण की आपण ते रेडियम वगैरे मारलं ते लोगो टाकून घेतला, कारण की चांगलं राहत असतं देवाचं आहे ते. चला बाई इथलं भालगाव फाट्यावरचं काशी विश्वनाथचं मंदिर आहे. आपले मित्र येऊन थांबलेले उद्धव शिंदे फाट्यावरती आपल्यासाठी. तर चला बाई मंडळी, आम्हाला भेटला उद्धव वृंदावन हॉटेलवरती. खूप दिवसानंतर भेटलो आम्ही. हा मी आता खाटोस आमची ट्रिप मारून आलो ना. इकडे गौतम भाऊ बसलेले. यांना लग्न करायचं, यांना एखादी कोणती काय म्हणतात लागायची तुम्हाला. हा ती बसून खाऊ घालणार लागायची ना. हा तर यांना ती पोरी बाई पाहिजे. कोटी रुपये नावावर करून द्या फक्त. हा त्यांच्या नावावर कोटी रुपये लागायचे म्हणते. त्यांना तशी बाई पा असं गाबा. तर चला भाई आम्ही चहा घे पेतो इथं. तर भाई बसलेलो आम्ही इथं. मामा बसलेले इकडे गाडी उभा आहे आपली. इकडे वृंदावन हॉटेल आहे. आपले मित्र आलेले बाळूभाऊ. हा बाळूभाऊ कोण घ्या ना, हे आपले मित्र आहे मंडळी. जामखेडची मंडळी भाई. ती कपूरली आपली जुने मित्र भाई. भेटा लागत सगळ्यात गाडी पाहू राहिली. वृंदावन हॉटेल आपली मंडळी भेटली भाई. तर ते क्या नाव आहे तुझं? ही आपली मंडळी भाई. चला त्याला चॅनलचं नाव सांगायचं. चला भाई. तर मंडळी आम्ही चाललो आता आमच्या गाडीचं CNG भरला. योगेशच्या गाडीचं शूट केला आम्ही. आता आमच्या गाडीचं शूट करणार आणि तिकडं, कारण की आम्हाला काय आज भाडं भेटलं नाही भाई आहे की नाही. तिकडे पिंटू काका बसलेले. पिंटू काकाला भेटतो आम्ही. हाय पिंटू काका. हाय पिंटू काका. काय चाललं? बस कस काय? छान आहे. आनंदी आनंद आहे ना. नक्की हो 100%. 100%. ओके मामा. काही अडचण पिंटू काका खुश म्हणल्यावर आपण खुश. पिंटू काका खुश म्हणजे आपण खुश. चला आम्ही येतो CNG चालत. तर भाई आम चालला आता CNG भरायला, कारण की तिथं भरती गर्दी होती सकाळी. त्याच्यामुळे CNG लय गर्दी होती. आता इकडं चाललो आम्ही CNG भरायला, कारण की CNG भरून ठेवलं. अचानक कधी त्याला बी भाडं आलं ना, माणूस पटकन शिल्प मारता निघत, विचार नाही करीत कोण्या गोष्टीचा. तर चला भाई योगेश इकडे आपली गाडी चालू राहिला भाई. कशी काय आपली गाडी? एक नंबर आहे. हा गाडी खूप छान आहे. तर चला भाई. तर मंडळी आम्ही चाललेलो आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही आता हेडुकॅन कंपनी पाशी आहे आणि गाडी चाललेली आहे आमची. तर मंडळी आम्ही आलो यमुना झाड. हाय कृष्णा. हाय. कसा धंदा पाणी तुझा? हाय महाराज. आम्ही ऑफिसला गेलो होतो, म्हणलं चला दादा भेटा तुम्हाला. बरे ना.
कल्याण गाडी मंडळी आम्ही आलेलो आहे आमच्या फाट्यावरती इकडं मंडीवाल्याकडून जाऊन येते एकदा फुल आहेत बोर तुम्ही 60 रुपये किलो बोर पपई. तर मंडळी आम्ही चाललो आता गावात. आमचं काही विषय नाही आज. काही उद्या होईन बहुतेक झालं का तिथं गाडीला भाडं लागलं तर त्याच्यामुळं चाललो भाई आम्ही घरी. चला भाई काय विषय नाही बा काय इलाज नाही भाई. आम्हाला बाळूभाऊ भेटले. हाय बाळूभाऊ किती दूध जात दकर संध्याकाळ सकाळ संध्याकाळ. ही मंडळी लय हसू राहिली भाई डायरेक्ट मनापासून. हाय भगवान पगार कधी आपला 32 तारखेला. हाय रुद्रेश. हाय हाय बाळूभाऊ. हाय मला भेटलेला आहे कंठ्या. चांगले ना ऐक ना. हाय कंठ्या. नाना मी पॅन्ट नाही घातेल. मी पॅन्ट नाही घातेल म्हणून डोकं पांगलं म्हणा. माझी आता कोर करू आलं. हातच घडी घाल. हातच घडी घाल. हे खा हे खाय. आज कर. आज तरी आज कर. येडाची कीड बाई ना. आज कर. काय खबर भाई. हा आम्ही आलो ना आमच्या इकडच्या घरी. काय करू भाई शेंगा खोरल भाई आम्ही. कस खाते याला कस खाते कस खाते खा. नाना असे खाते. असं खाते. हा पप्पाचं नाव काय आहे. काय कृष्णा. आंटी काय नाही संपल्या म्हणे. हा संपल्या म्हणे. भाऊची मुलगी होती. आजकालची पिढी भाई काय विषय नाही भाई. भाऊची मुलगी भाई काही विषय नाही.